नवोदय जयभीम विकास कडलक आपण पाहतोय थेट लॉर्ड टी व्ही आणि आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 16 किवळे रावेत मामुर्डी विकासनगर गुरुद्वारा या परिसरात. आपण आरोप प्रत्यारोप तर सध्या होत आहेत. निवडणुकीचं वातावरण देखील तापलेलं आहे. अनेक मुद्दे लोकांसमोर येत आहेत. अनेक मुद्द्यांवरती चर्चा देखील होत आहेत. हो, वातावरण निवडणुकीच्या आधी शांत होतं का? कारण ह्याच योग्य वेळेची वाट लोक पाहत होते. टप्प्यात आले की कार्यक्रम होतो असं फक्त म्हटलं जात नाही, तर खरंच निवडणुकीच्या कामात ते दिसून येतं. थेट आपण पाहतोय की आपण काही दिवसापूर्वी राजेंद्र तरस यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर त्यांच्या मिसेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज त्यांच्याशी देखील आपण संवाद साधतोय. निवडणुकीच्या रिंगणामध्ये संवाद साधत असताना आपण अनेक मुद्द्यांवरती उलगडा करत 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 पुढं आलो आहे. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तपासल्या पाहिजेत, बोलल्या पाहिजेत म्हणून आपण बोलत राहतो. अनेकांना त्या मुद्दे खटकतात, पण ते मुद्दे खटकून न घेता त्या कुठंतरी आपल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून पुढं जावं, हा त्यामागचा उद्देश असतो. थेट आज आपल्यासोबत ज्या आहेत ऐश्वर्या राजेंद्र तरस ह्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधतोय. ताई जय भीम, नमस्कार. नमस्कार, मी ऐश्वर्या राजेंद्र तरस. काय सांगाल, सध्या निवडणुकीचं वातावरण म्हणजे कधी डळमळीत, कधी गरम, कधी नरम असं होतं आहे आणि तुम्ही प्रचाराला फिरताय. काय सध्याची परिस्थिती आहे? आज जसं डिक्लेरेशन झालं की आपल्या प्रभागामध्ये ओबीसी महिलांचं आरक्षण आहे, तर त्याच क्षणापासून आम्ही बाहेर पडायला सुरुवात केली आणि जसं आम्ही बाहेर पडलं की आम्हाला उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद मिळतो जनतेचा. कारण की गेले 7 ते 8 वर्ष म्हणजे माझे मिस्टर राजेंद्र बाळासाहेब तरस हे अगदी जनतेत उतरून त्यांनी जनतेची समस्या समजून आणि बरेचसे त्यांनी समस्या सोडून देखील दिलेल्या आहेत. तर आम्हाला जनतेचा चांगला कौल मिळतोय. जनतेचा कौल चांगला मिळतोय, पण जेव्हा तुम्ही जनतेमध्ये जाताय अशी कोणती गोष्ट आहे की राजेंद्र तरस यांनी केली आणि ती ऐकल्यानंतर तुम्हाला मनाला भावते आणि तुम्हाला असं वाटतंय की मी नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये थांबले आणि मला जे सार्थक होतं आहे? तुम्ही बघता विकासनगरमध्ये म्हणा, आदर्शनगरमध्ये म्हणा, बरेचसे रोड असे व्यवस्थित नव्हते. तर तिथं आपण आपल्या खासदार निधीमधनं फंड जो उपलब्ध झाला तिथून आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रोड करून दिले. तर त्या एरियामध्ये जेव्हा मी गेले तेव्हा ते लोकांना खूप बरं वाटत होतं की ती त्यांची अडचण सोडवली देखील आपल्यामार्फत आपण ती सोडून दिली. आणि तसंच आपल्या फाउंडेशनकडनं एक वैकुंठ रथ देखील आपण चालू केलेला आहे 4 वर्षांमध्ये. तर जेव्हा जेव्हा मी एखाद्या घरात गेले, ज्या घरात आपण ती सेवा दिली ना, त्या परिवाराकडनं त्यांना खूप ते म्हणजे ती गोष्ट त्यांच्या मनाला पटली आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला. सध्याच्या घडीला काय सांगाल? कारण आरोप प्रत्यारोप तर होत आहेत. विरोधकांची भूमिका जरी काही असली तरी तुम्ही एक वरील महायुती असल्याने महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि इकडे आपण मैत्रीपूर्ण लढत आहोत. आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण कशा पद्धतीने तुम्ही त्याकडे पाहताय? कारण तुम्ही एज्युकेटेड आहात. आता तुम्हाला सर्व ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्ञात आहेत की आरोप प्रत्यारोप जे होतात ते काही निवडणुकीच्या कालावधीनंतर पुन्हा एकत्र कुठंतरी रिंगणामध्ये सर्व नगरसेवक दिसतात. मग तुम्ही ह्या घटनेकडे कसं पाहताय? कारण तुमचा देखील पहिला टर्म आहे आणि तुमचे मिस्टर देखील तयारी करत होते, त्यांचा देखील पहिला टर्म होता. पण तो म्हणतात ना की योगायोग असतो आणि योगायोगाने तो तुमच्याकडे सुपूर्द झाला. कसं पाहताय तुम्ही याकडं? आता मी फक्त विकासाचा मुद्दाच बोलते, कारण की आता बरेचसे आता इलेक्शन म्हणले की प्रत्येकाला प्रतिस्पर्धी राहणारच आहे. तर कुठल्याही कोणावरती टीका न करता आपलं राजकारण राजकारण म्हणण्यापेक्षा आपल्याला समाजकारण करायचं आहे. ते अगदी शुद्ध पद्धतीने करायचं आहे. कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही. कोणी मला जरी बोललं की तुम्ही त्या उमेदवाराबद्दल काय बोलताल, तर मी त्याच्याकडे थोडंफार दुर्लक्ष करते. मी फक्त विकासाचा मुद्दा उचलून धरते. का तर आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर आपल्या प्रभागाचा विकास. तर टीका टिप्पणीपेक्षा मी विकासाला जास्त महत्त्व देते. सध्याच्या घडीला कोणतं विजन तुमच्या डोळ्यासमोर आहे? कारण प्रभागामध्ये आपण पाहतोय की अनेक समस्या होत्या त्या निवडणुकीच्या आधीच, काही तुम्ही अर्ध्यानिम्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पण असं कोणता विजन आहे की ज्यामध्ये तो विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय आणि लोकांनी तुम्हाला मतदान करावं? विजन एकच नाही आहे, बरेच म्हणता येईल. कारण की बघायला गेलं तर आपलं पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये आपला वॉर्ड आहे, पण स्मार्ट अशा बऱ्याचशा फॅसिलिटीज नाही आहे. स्मार्ट कधी म्हणता येतं, जेव्हा प्रत्येक स्मार्ट सगळ्या सुविधा असतील आपल्या इथंमध्ये. आज आपण बघतोय की एका ठिकाणी जर आग वगैरे लागली, अशी कधीतरी होतच कंडिशन येते, कुठेतरी आग लागती, तर त्यावेळेस आपल्याला अग्निशमन केंद्राला फोन लावतो. तिथून पुढे नंतर ती गाडी येईपर्यंत खूप वेळ होऊन गेलेला असतो. जवळपास 1-1.5 तासाने ती गाडी येते. नुकसान बरंचसं झालेलं असतं. तर स्मार्ट सिटी कधी म्हणता येईल, जेव्हा एखाद्या आपल्या वॉर्डप्रमाणे एक फायर स्टेशन असेल,
तर फायर स्टेशन आपल्या एरियामध्ये आलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे. परत आज आपण बघतोय बरेचसे पालक आहेत ते अगदी लहान मुलांचे जे सिनियर ज्युनियर केजीच्या मुलांची फी प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात. त्यांची ती फी भरूनच ते खूप वैतागलेले आहे. म्हणजे जेवढं त्यांचं इन्कम सोर्स आहे त्याच्यातला निम्म्यापेक्षा जास्त त्यांचं आउटगोईंग होतं आहे ते. तर नक्कीच आपल्या प्रभागामध्ये महानगरपालिकेने जर एखादी चांगली स्कूल दिली जे अगदी परवडणारी असेल आणि उच्च चांगल्या दर्जाचं शिक्षण जर तिथं भेटत असेल ना, तर नक्कीच भविष्य काळात आपण ती शाळा चालू करणार म्युन्सिपल कॉर्पोरेशनची, चांगली इंग्लिश मीडियममध्ये म्हणा किंवा मराठी मीडियमची, पण ती जरा त्याची अपग्रेड करणार आपण त्याला. आता आपण पाहिलं की प्रभागामध्ये 3 गावं एकत्र आहेत, मांबोडी, किवळे आणि रावेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत आणि आपल्याकडे पाहिलं तर झोपडपट्ट्या जरी कमी असल्या तरी मोठ्या प्रमाणात आहेत. कशा पद्धतीने, कारण हाय प्रोफाईल सोसायटीवाल्यांचे प्रश्न वेगळे आहेत, झोपडपट्टी धारकांचे प्रश्न वेगळे आहेत. हे ज्यावेळेस तुम्ही ऐकता कसं तुम्ही, म्हणजे हे झोपडपट्टी धारकांचा आपल्याकडे MB कॅम्प असेल, रमाबाई नगर असेल, सिद्धार्थनगर असेल, ह्या लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत, दाट वस्ती, त्याच्यामध्ये अडचणी येतात, भरपूर गोष्टी असतात. हाय प्रोफाईल सोसायटीवाल्यांच्या विकासात्मक काही गोष्टी झालेल्या असतात तरी देखील त्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या समस्या असतात. कसं दोन्हीकडं तुम्ही आता प्रचारात फिरताय, काय जाणवते? असं आपण सगळीकडे मी फिरते तर मेन मुद्दा कोणाचा, म्हणजे जी समस्या मेन आढळली मला ती पाण्याचीच आहे. अगदी गरीबाला पण पाणी विकत घ्यायला लागतं आणि हाय प्रोफाईल जे लोक आहेत त्यांना देखील टँकर घ्यावा लागतोय. खरं तर ही खूप दुःखाची गोष्ट आहे की आपल्या शेजारीच पाण्याची मोठी टाकी आहे, पण तरी देखील त्याच शेजारच्या टाकीची जी सोसायटी आहे त्यांना पाणी विकत घ्यायला लागते. हे खूप दुःखाची गोष्ट आहे. तर पुढे भविष्य काळात आपण नक्कीच ती पाण्याची समस्या सोडवणार. ह्यानंतर मला एक सांगा की सध्याच्या घडीला आता निवडणुकीच्या अनुषंगाने हा लोकशाहीचा उत्सव मनवला जातो. लोक मतदानाला बाहेर पडत नाहीत. मतदानाची 100% आकडेवारी जी आहे ते कुठेच होताना दिसत नाहीत. मतदारांना काय आव्हान असेल? मी एकच आव्हान मतदारांना करेन की तुम्ही खरं तर मतदार हे मी तर म्हणून देव म्हणलं पाहिजे, कारण की मतदान त्यांनी केलं पाहिजे. का तर तरच त्यांनी एक जागरूक मतदार होऊन त्यांनी आपल्या प्रभागाचा विकास कोण करणार आहे, कोण व्यक्ती खरंच विकास करणार आहेत त्यांनी असं पारखून घ्यावं आणि नक्कीच जो विकास करेल ना त्याला महत्त्व द्यावं. आपल्यासोबत राजेंद्र भाऊ पण आहेत. काय सांगाल राजेंद्र भाऊ, कारण आता तुम्ही पाहिलं की तुमच्यापेक्षा ताई जास्त बोलतात. आता हे दिसून येते, म्हणजे प्रभागात जो आहे विकासाच्या मुद्द्यावरती आवाज प्रभागात पोहोचणार हे या विकासनगरकरांना दिसतं आहे. काय सांगाल, कारण शिवसेना शिंदे गट म्हणलं तर काही दिवसापासून पाहतोय की झंझावात देखील दिसतो आहे. आरोप प्रत्यारोप जर बाजूला ठेवले तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक विकासाचे मुद्दे आहेत, त्यावर कोणी बोलायला तयार नाही आहेत. विकासाच्या मुद्द्यावर जे सत्ताधारी होते, तत्कालीन प्रस्थापित होते, त्यांनी केला विकास असता तर ते बोलले असते. त्यांनी विकासच केला नाही तर ते बोलणार काय? आज तुम्ही पहा परिस्थिती कशी प्रभागाची. आज ते गल्लीबोळात फिरू शकत नाहीत, घर टू घर जाऊ शकत नाहीत, नागरिकांना भेटून बोलू शकत नाहीत की मतदान करा म्हणून, आशीर्वाद द्या म्हणून बोलू शकत नाहीत. त्याचं कारण तसं आहे, काम केलं असतं तर ते घरोघरी फिरले असतात. आज ज्या ठिकाणी जातात आणि फिरतात, नागरिकांना मतदान मागतात, ते रोडसुद्धा आम्ही केलेले आहेत. आणि ते रोड अशा पद्धतीने केलेत की ती खासदार फंडातनं निधी उपलब्ध केला आहे आणि त्याच्यातनं आम्ही ते निधी उपलब्ध करून ते रोड बनवलेत. तर त्यांना त्यामध्ये गेले तरी तिथं त्यांना शरम वाटते की राव इथं एवढं चांगलं काम झालेलं आहे आणि कसं थांबायचं. कारण आत्ताची जी एक मागाची गोष्ट आहे, आज शुक्रवार आहे, मुस्लिम बांधवांचा जुम्मा असतो, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि तिथं नागरिक मला भेटायला लागले. सगळ्यांना नमस्कार केला आणि म्हटलं लक्ष असू द्या, हे रोड आपण केलेले आहेत. हे मी 2-3 जणांना बोललो. तर जे प्रस्थापित होते, आत्ता जे पदावर होते, म्हणजे 2022पर्यंत जे आज माजी नगरसेवक, त्यांनी 2-3 जणांना बोललेलं ऐकलं, त्यांचं तोंड पडलं आणि ते तिथून निघून गेले. मग मला सांगा, आज जर तुम्ही कामं केले असते तर छाती ठोकपणे तुम्ही उभे राहिले असते, तर तुम्ही हे नाही केले आणि ते भविष्यात आमदार होण्याचे स्वप्न पाहतात. ते मला सांगा, आमदार व्हायचं असेल तर नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागते. आजपर्यंतचा इतिहास आहे राज्याचा, आपल्या शहराचा. तर त्यांना स्वतःच्याच घरात 2-2 पदं घेण्यासाठी 2-2 तिकीटं घेतलीत, कशी आमदार होतील तुम्हीच सांगा. हा झाला राजकारणाचा भाग. तुम्ही जसं सत्ताधारी पक्ष म्हणताय त्याच पद्धतीने राज्यात सगळ्यात मोठा सत्ताधारी पक्ष आहे भाजपा. त्या भाजपाचे देखील उमेदवार आपल्यासमोर रिंगणामध्ये आहेत. कशा पद्धतीने तुम्हाला, कारण त्यांचं आव्हान सगळ्यात मोठं आव्हान म्हटलं जातं सध्या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या प्रभागात काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रात देशात भाजप शिवसेना युतीचीच सरकार आहे, हे तर नाकारून चालणार नाही. आणि राहिला विषय प्रभागाचा, हा प्रभाग संपूर्ण साईनगरच्या टोकापासून तर गुरुद्वारापर्यंत, रजनीगंधा सोसायटीपर्यंत भाजपच्या उमेदवार किंवा त्यांच्या पतिराजांना फिरून समजायला 5 ते 7 वर्ष जातील.
आणि त्याच्यानंतर त्यांना प्रभाग समजेल आणि तिथून पुढं मग निवडणुकीला त्यांनी सामोरं गेल्यावर त्यांना समजेल की प्रभागाची किंवा काम करण्याची पद्धत काय असती, महानगरपालिकेचं प्रशासनाकडनं काम कसं करून घ्यायचं आणि जनतेमध्ये पण कसं फेसिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी 1-2 महिना निवडणूक आली म्हणून यायचं आणि कुठून तरी तिकीट मिळवायचं आणि त्याच्यानंतर तिकीट मिळाल्यानंतर त्या निवडणुकीला फक्त हा सिम्बॉल बाजूला ठेवा. तुम्ही मला सांगा निवडून येण्याची त्यांची कॅपॅसिटी किती, सिम्बॉल बाजूला ठेवा फक्त. मग ते तुम्ही असं म्हणताय, मग मेरिटचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे मेरिटचा कसा विषय, कारण कसं मेरिट पाहिलं गेलं आहे, कारण हा प्रश्न जनतेला देखील पडला आहे. याच्या आधी देखील तत्कालीन नगरसेवकांनी देखील त्या मेरिटवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. तुम्ही कसं पाहताय, कारण मेरिट इथे आमदारांनी सांगितलं होतं की इथं मेरिटवर तिकीट दिले गेलं आहे आणि ते निवडून येणारेच उमेदवार आहेत. मला एक सांगा, मेरिटवर तिकीट दिलं बरोबर. आता मी बाकीच्यांबद्दल नाही बोलू शकत. मी OBC महिला उमेदवार माझी मिसेस दिलेली आहे, मी त्यांच्याबद्दल बोलतो. मेरिट 2 महिन्यात काय समजणार आहे मेरिट तुमचं, सांगा मला तुम्ही. काय 2 महिन्यात असं काय जादू झाली की ते मेरिटमध्ये डायरेक्ट नाव येतं? काय 2 महिन्यात मला सांगा. 2 महिन्यात त्यांची 20 कामं दाखवा मला जनतेत, अशी जनतेत उतरून केलेली. किती कामं अशी की आज जनता त्याचं नावच काढते की त्या कामामुळं राव खूपच त्या कॉलनीचा आजपर्यंतचं 40 वर्षात 30 वर्षाची अडचण होती आणि त्या कामात दूर झाली. तुम्ही सांगा मला, एक पण नसणार आहे किंवा नाहीच आहे, नाकारून चालणार नाही. तुम्ही युवासेना प्रमुख आहात, तुमच्या पत्नी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा शिवसेनेचे उमेदवार आहेत. दुसरी गोष्ट, तुमच्या शिवसेनेच्या पॅनलला आणखी उमेदवार आहेत, ओपनचे देखील उमेदवार आहेत. तुम्ही तत्कालीन नगरसेवकांना जसं ओपनच्या पाहता बोलताय त्याच पद्धतीने आपल्याकडे जे काही तत्कालीन वरिष्ठ जे काही पक्ष आहे त्यातले उमेदवार देखील आहेत. शहराध्यक्ष जे आहेत त्या टीकाटिप्पणी करताना कुठं दिसत नाहीत, कारण त्यांचा प्रचार ह्याच्यावरती त्यांचा भर आहे, डोर टू डोर. सध्याची धुरा जर पाहिलं तर राजेंद्र तरस हे प्रभागाची धुरा सांभाळतात, ते असंच चित्र स्पष्ट होतं आहे. त्यामुळं पूर्ण एकंदरीत ह्या पॅनलला पूरक वातावरण कशा पद्धतीने तुम्हाला जाणवतं आहे? प्रचाराची किंवा पॅनलची धुरा माझ्याकडं, मी प्रमुख आहे, मान्य आहे. परंतु हे सगळं बोलतो आहे किंवा ही धुरा मी घेतो आहे त्याचं कारण तसं आहे. कारण तुम्ही पहा, आज राजेंद्र तरसची सोशल मीडिया पहा, राजेंद्र तरसचं प्रत्येक कॉलनीतलं काम पहा आणि इतरांची तुलना आमच्या कामाबरोबर करा किंवा जे प्रस्थापित होते त्यांची कामाची तुलना, जे नवीन इच्छुक आले त्यांच्या कामाची तुलना, आमच्या कामाची तुलना पहा. तुम्हाला याच्यात फरक जमीन आसमानचा दिसेल. आणि हे बोलतो किंवा एखादा माणूस चुकतो का किंवा जो बोलतो तो का बोलतो, त्याने त्या ठिकाणी कष्ट केलेले असतात, काम केलेलं असतं आणि त्या कामाच्या बळाच्या जोरावर त्या गोष्टीत. आता तुम्ही मला कुठल्या कॉलनीत काय अडचण आहे विचारा, मी इथं बसून सांगू शकतो. का सांगू शकतो? कारण त्या कॉलनीत मी अनेक वेळा गेलो आहे, अनेक वेळा कामं केलीत. 10 कामं असतील तर माझ्याकडनं 8 कामं झालीत, एखादी 2 राहिलेली. आणि हीच कामं करण्यासाठी आम्हाला नगरसेवक पद गरजेचं लागतं आणि त्यासाठीच आपण या निवडणुकीला सामोरं जातो आहे. भाऊ, कामं तर चालत राहणार आहेत, पण ताई सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आता येत्या 15 तारखेला मतदान आहे. काय आव्हान असणार तुमचं उमेदवार म्हणून या मतदारांना? आता 15 तारखेला मतदान आहे, तर मी सर्व नागरिकांना सांगेन की गेले 7 ते 8 वर्ष आपण काम करतोय, तर हेच काम पुढे देखील आपल्याला निरंतर करायचं आहे. म्हणून येत्या 15 तारखेला आपल्या पूर्ण पॅनलला, म्हणजे शिवसेना धनुष्यबाण या पॅनलला भरघोस मतांनी विजयी करा. म्हणजे आम्ही 16 तारखेला निकाल आला की आम्ही लगेच 17 तारखेपासून आपण लगेच कामाला सुरुवात करू, हेच मी सांगू इच्छिते. आणि भरघोस मतांनी मतदान करा. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.